नववर्षाच्या स्वागतासाठी वाहतूक शाखा सज्ज. वाहतूक शाखेच्या वतीने मद्य विक्री करणाऱ्या बार चालकांसोबत बैठक. 31 डिसेंबरला अनेक तळीरामे शहरामध्ये हौदोस घालताना पाहायला मिळतात आणि यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची देखील चिन्ह असतात. या अनुषंगाने ठाणे वाहतूक शाखा आता या न्यू इयर सेलिब्रेशनच्या दिवशी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पावलं उचलताना पाहायला मिळतात. ठाण्यातील वाहतूक शाखा उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी बार चालकांसोबत बैठक घेतली, तसेच त्यांना मार्गदर्शन देखील केलं. 31 डिसेंबर पहाटे 5 वाजेपर्यंत बार सुरू असल्याने अतिमद्यधुंद ग्राहकांना घरी सोडण्याची व्यवस्था बार चालकांनी करावी, असं आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी केलं आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती आतापासूनच ड्रिंक अँड ड्राईव्हसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचा देखील वाहतूक पोलीस उपायुक्तांनी सांगितलं. तर एखादा ग्राहक अतिमद्य सेवन केलेला असेल तर त्या ग्राहकाला घरी सोडण्यात यावं. वाहतूक कोंडी होणार नाही, त्याचप्रमाणे पार्किंगमुळे कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं बार मालकांचं म्हणणं आहे. याविषयी अधिक माहिती वाहतूक शाखा ठाणे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड, बार मालक शशिधर शेट्टी, बार मालक झुंजार सिंदकर यांनी दिली आहे. कस्टमर स्वतः दारू पिऊन आहे आणि गाडी चालवणार आहे, तर अशा लोकांना त्यांनी परावृत्त करायचं आहे. त्यांच्याकडे ड्रायव्हर्स मुबलक प्रमाणात त्यांनी एक्स्ट्रा ड्रायव्हर्स ठेवावे, जेणेकरून त्यांची गाडी जर स्वतःची गाडी असेल तर ड्रायव्हर प्रोव्हाइड करून त्यांना ते घरी सोडतील. तशा परिस्थितीत नसेल तर टॅक्सीचा उपयोग करावा. तेही नसेल तर अशा ठिकाणी त्यांना कुठं रेस्ट करण्यासाठी, जेणेकरून जेव्हा त्यांचं इन्फ्लुएन्स होतं कमी जाईल मग नंतर घरी जाऊ शकेल. त्यानिमित्ताने एक हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तो स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करत नाही. गाडी चालवत असेल मद्यधुंद अवस्थेत तर इतर लोकांच्या जीविताला सुद्धा तो धोका आहे आणि त्यामुळे तो त्यांचं कर्तव्य आहे की अशा लोकांना दारूच्या नशेत असताना कोणत्याही प्रकारे गाडी चालवणार नाही ह्याची खात्री त्यांनी करायची. त्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यांना ह्याची जाणीव झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला सकारात्मकदृष्ट्या 100% त्याचा प्रतिसाद देणार आहेत. ह्यांना आम्ही इतर झोनल पोलीससुद्धा नोटिसेस देते. त्याच्यामध्ये हे सूचना जे आहेत ते इन्क्लुडेड असतात. आणि आज जे बोलवलेले आहेत ते आम्ही ठाणे शहर, मुंब्रा, कळवा, ठाणे शहरातले जवळपासचे जेवढे काही युनिट्स आहेत, पोलीस स्टेशन्स आहेत, त्यांच्या आम्ही सर्व व्यावसायिकांना बोलवलं होतं. 31 डिसेंबरच्या अनुषंगाने इनफॅक्ट कालपासूनच आम्ही ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस मोठ्या प्रमाणात करायला सुरू केलेली आहे, जेणेकरून वातावरण निर्मिती हे होणं गरजेचं आहे. लोकांमध्ये सुद्धा हे मेसेज जाणं गरजेचं आहे की पोलीस अशा प्रकारचे केसेस मोठ्या प्रमाणात करणार आहे. उद्देश केवळ हा आहे की लोकांनी मद्यधुंद अवस्थेत गाडी न चालवावी.